ठाण्यामध्ये दक्षिण भारतीय समाजाच्या वतीने मेळावा लावण्यात आला होता। यावेळी दक्षिणातील 3 उमेदवार स्वतःच्या पदासाठी ठाण्यामध्ये आले होते। त्याप्रसंगी श्रीकांत शिंदे देखील दक्षिण भारतीय मतदारांची आपला संवाद साधला। दक्षिण भारतीय मतदार ठाणे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांच्याशी संपर्क साधणे हे गरजेचे असून आपण या मेळावा झाल्यापासून इथून पुढे विविध भागातील लोकांशी ठाण्यामध्येच किंवा कल्याणमध्ये आपण उत्तर भारतीय गुजराती मारवाडी अशा विविध भागातील लोकांशी आम्ही संवाद साधणार असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं। कम्युनिटीचे जे आहेत खास करून कर्नाटकामधली शेट्टी कम्युनिटी जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याचबरोबर कर्नाटकामधील तीन उमेदवार जे आहेत त्या ठिकाणी कॅम्पेनिंग करण्यासाठी आले होते। त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं आणि लोकांचा विश्वास जो आहे हा मोदीजींवरती आहे, लोकांचा विश्वास जो हिंदुत्वावरती आहे आणि लोकांचे डेव्हलपमेंट गेले 10 वर्षामध्ये झालेलं आहे हे लोक त्या ठिकाणी पाहत आहेत। म्हणून मोठ्या संख्येमध्ये लोक या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि मला विश्वास आहे NDAचे जेवढे उमेदवार आहेत महाराष्ट्रामध्ये तेवढे सगळे जे आहेत ते त्या ठिकाणी निवडून येतील। म्हणूनच अबकी बार फिर से एक बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार आणि महाराष्ट्रामध्ये अबकी बार 45 पार, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांना देखील माहिती आहेत, लोकांमध्ये देखील गेले आहेत आणि लोक जे आहेत हे मतदान जे आहे हे त्याच दिशेने त्या ठिकाणी करतील आणि पुन्हा एकदा या देशावरती पुन्हा एकदा मोदीजींना पंतप्रधान म्हणून जे आहे ते त्या ठिकाणी विराजमान करतील। बहुसंख्य कर्नाटकी बांधव या ठिकाणी संपूर्ण ठाणे लोकसभा असेल कल्याण लोकसभा असेल या सगळ्या ठिकाणी उपस्थित आहेत। हो, सगळे जे आहेत ते ठाण्यामधले कल्याणमधले मीरा भाईंदरमधले सगळीकडचे दक्षिण भारतीय जे आहेत कर्नाटकामधले स्पेसिफिक जे आहेत त्या ठिकाणी सगळे उपस्थित आशीर्वाद देण्यासाठी जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहेत। असे अनेक मेळावे आपण घेत आहात विविध ठिकाणचे, उत्तर भारतीयांचा मेळावा कधी होणार आहे? या ठिकाणी सगळ्याच कम्युनिटी जे आहेत ते मेळावे या ठिकाणी करतोय। सगळ्यांचा समोरून जो आहे तो प्रतिसाद येतोय की आमच्याही कम्युनिटीचा जो आहे तो त्या ठिकाणी जो आहे तो मेळावा जो त्या ठिकाणी आपण करूया, कारण की लोकांचा विश्वास जो आहे तो 10 वर्षामध्ये अजून दृढ झालेला आहे। तर येणाऱ्या काळामध्ये आपण पाहाल की सगळ्या कम्युनिटीचं जे आहे ते त्या ठिकाणी मेळावे होतील आणि सगळे कम्युनिटी जे आहेत सगळे जातीचे लोक सगळे धर्माचे लोक जे आहेत हे युतीच्या महायुतीच्या मागे जे आहेत हे भक्कमपणे उभे राहतील। साहेब, काही मिनिटापूर्वी आपण उमऱ्यामधनं मुस्लिम कम्युनिटीच्या सोबत इफ्तार पार्टी करून आलात, तिथे देखील उत्साहाचं वातावरण आहे। सगळीकडे उत्साह, मी तेच बोललो, सगळ्या जाती धर्मांमध्ये जे आहे हे उत्साहाचं वातावरण आहे आणि हे उत्साहाचं वातावरण जे आहे इलेक्शन होईपर्यंत राहील आणि इलेक्शनच्या मतामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी परिवर्तन होईल।